आज आपण 1 वाटी तांदळापासून सुंदर अशी मिठाई बनवणार आहोत। खूप कमी वेळात आणि कमी खर्चात ही मिठाई तयार होते। तुम्हाला सुद्धा ही रेसिपी नक्की आवडेल। नमस्कार, मी श्रावणी होम किचन मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। चला तर मग रेसिपी काय आहे ते पाहू। तर इथे मी बासमती तुकडा तांदूळ घेतले आहेत। इथे तुम्ही घरातले रोजच्या वापरातले तांदूळ घेतले तरी चालतील। ही एक घरातली रोजच्या वापरातील वाटी आहे। हे 1 वाटी तांदूळ चांगले 3-4 वेळा धुवून घ्यायचे आणि पाणी घालून ते 1 ते 1.5 तास भिजत ठेवायचे। तर आता इथे 4 चमचे साखर घ्यायची आहे। त्यात चिमूटभर केसर घालायचं आणि 2 काजूचे तुकडे कापून घालायचे। आता हे मिक्सरला वाटून ह्याची पावडर बनवून घ्यायची आहे। तर ही तयार साखरेची पावडर एका बाउलमध्ये काढून घेऊयात। आणि इथे ड्रायफ्रुट्स घेतले आहेत। त्यामध्ये 3 बदाम, 2 काजू, 3 पिस्ता आणि 2 अक्रोड असे घेतले आहेत। ड्रायफ्रुट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या। तर हे ड्रायफ्रुट्सचे तुकडे करून घ्यायचे किंवा मिक्सरला पल्स मोडवर फिरवून घ्यायचे। तर मी इथे मिक्सरवर जाडसर एकदा फिरवून घेतलंय आणि थोडे मोठे कापलेले तुकडे सुद्धा घेतले। त्यात पाव चमचा वेलची पावडर घातली आहे। आता हे बाजूला ठेवून देऊयात। दुसरीकडे इथे गॅस पेटून अर्धा लिटर दूध गरम करून घ्यायचं आहे। दूध सतत ढवळून गरम करून घ्यायचं। दुधाला उकळी आली की गॅस लहान करून 2 मिनिट दूध गरम करायचं। मग त्यात साखर, केशर आणि काजूची पावडर बनवली होती ती ॲड करायची। यात काजू घातल्यामुळे दूध लवकर दाटसर होणार। साखर चांगली विरघळू द्यायची आहे आणि दूध दाट होईपर्यंत ढवळून घ्यायचे। साखर विरघळली की ड्रायफ्रुट्स घालायचे। एकदम बारीक केलेले ड्रायफ्रुट्स आधी घालायचे आणि बाकीचे तुकडे आहेत ते नंतरसाठी ठेवायचे। आपल्याला इथे दूध आटून जाडसर रबडीसारखं दूध तयार करायचं आहे। साधारण दूध दाट व्हायला लागलं की गॅस बंद करून चमच्याने दूध सतत ढवळायचं, म्हणजे त्याची मलाई तयार व्हायला द्यायची नाही। तर हे असं घट्टसर मसाले दूध तयार झालंय। हे दूध बाजूला ठेवून थंड करायला ठेवूयात। तर आता पुढची कृती बघूयात। इथे एक मोठी कढई घेतली आहे। त्यात 1.25 ग्लास पाणी घालायचं। त्यावर अशी ही रिंग ठेवायची। अशी जाळीची प्लेट किंवा चाळण ठेवायची आणि बारीक गॅसवर गरम करायला ठेवायची। तोपर्यंत इथे एकाच साईजच्या वाट्या घ्यायच्या आहेत। त्याला तूप लावायचं आहे। आपल्याला ह्या वाट्यांमध्येच गोड मिठाई बनवायची आहे। वाट्या साधारण मध्यम आकाराच्याच घ्यायच्या आहेत। आता ह्या वाट्या तूप लावून बाजूला ठेवायच्या। ही अशी आधीच तयारी करून ठेवायची आहे। तर आता ही सगळी तयारी करून 1.5 तास झालेले आहे। आपण हे ठेवलेले जे तांदूळ घेतले ते पाहूया। ते चांगले फुगलेले आहेत। त्याचं पाणी पूर्ण गाळून घ्यायचं आहे। तांदळाचं पाणी पूर्ण काढून घेतलं की तांदूळ मिक्सरमध्ये काढायचे। 4 टेबलस्पून साखर घालायची। 4 टेबलस्पून ओलं खोबरं घालायचं। ओलं खोबरं नसेल तर डेसिकेटेड खोबरं घेतलं तरी सुद्धा चालेल। 6 टेबलस्पून दूध घ्यायचं आणि 6 टेबलस्पून दही घ्यायचे। दही इथे फ्रेश ताजं घ्यायचं आहे। चिमूटभर खायचा पिवळा रंग घ्यायचा। खायचा रंग ऑप्शनल आहे। रंग नाही घातला तरी सुद्धा चालेल, पण रंग घातल्याने मिठाईला रंग चांगला येणार। आता हे मिक्सरला छान वाटून घ्यायचं। तर हे असं वाटून झालेलं आहे। हे बॅटर अशा पद्धतीने तयार होतं। बॅटर एकदम दाटसर नाही आणि पातळही नाही, मध्यम प्रकारचं बॅटर तयार होतं। हे आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। त्यात आता पाव चमचा खायचा सोडा किंवा पाव चमचा इनो घालायचा आहे। हा इनो ब्लू पाकिटात येतो तो घालायचा आहे। इनो घातल्यामुळे आपली मिठाई चांगली फुलणार। आता हे बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झालं की तूप लावलेल्या वाट्यांमध्ये बॅटर ओतायचं। बॅटर अगदी अर्धी वाटी भरेल एवढंच भरायचं आहे। तर इथे तुम्ही असं स्टीमर तयार न करता इडलीच्या भांड्यात जरी हे बनवलं तरीही चालू शकेल। इथे ह्या अशा वाट्या भरून घेतल्या आहेत। तोपर्यंत स्टीमर तयार केलेल्या भांड्याचं पाणी गरम झालंय
त्यावर ह्या वाट्या एक एक करून ठेवून द्यायच्या आहेत आणि झाकण लावून 10 ते 12 मिनिट मध्यम ते मोठ्या आचेवर वाफवून घ्यायचे आहेत. तर 12 मिनिटांनी ही मिठाई चांगली शिजलेली आहे. त्याला टूथपिक लावून चेक करायचं. टूथपिकला पीठ लागत नाही आहे म्हणजे हे शिजलेलं आहे. आता ह्या वाट्या खाली काढून घ्यायच्या आणि थंड करून घ्यायच्या. त्याच्या कडा सोडून काढून घ्यायच्या आहेत. तर ही मिठाई अशा पद्धतीने सॉफ्ट तयार होते. आपण ह्या सगळ्या वाट्या मोकळ्या करून घेतल्या आहेत. आता त्याला टूथपिकने होल करून घ्यायचे, कारण जे आपण तयार मसाले दूध बनवलं आहे ते ह्यावर ओतायचं आहे. तसं टूथपिकने होल पाडल्याने ती मिठाई दूध शोषून घेणार आणि मिठाई चांगली सॉफ्ट होणार. सगळ्या मिठाईवर असे होल पाडून घ्यायचे आहेत. तर इथे ही मिठाई छोट्या बाउलमध्ये काढून घेतली आहे. त्यावर हे आपण मसाला दूध बनवलं होतं ते थोडं थोडं ओतायचं आहे. आधी थोडं थोडं ओतून थोड्या वेळानंतर ही मिठाई ते दूध शोषून घेणार आणि आपलं दूध कमी होणार. दूध कमी झालं की पुन्हा ह्या मिठाईवर हे दूध ओतून घ्यायचं आहे. म्हणजेच ही मिठाई पूर्ण दुधात शोषली जाईल आणि मिठाई नरम होईल. तर ही मिठाई आता दुधामध्ये चांगली भिजली आहे. ही अशी रसरशीत तांदळाची गोड मिठाई म्हणजेच राईस रसमलाई किंवा राईस मलाई तयार झाली आहे. ही मिठाई खायला अप्रतिम लागते आणि दिसायलाही अगदी रसमलाईसारखी दिसते. नेहमीपेक्षा वेगळं काहीतरी गोड पदार्थ करायचा असेल तर अशा प्रकारे एक सोपी आणि कमी खर्चात होणारी मिठाई तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. तर ही अशी कमी खर्चात तयार होणारी गोड मिठाई तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर नक्की करा आणि रेसिपी आवडली असेल तर ट्राय करून बघा आणि हो कमेंट करा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.